नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIFL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर महानगर प्रदेशातील हिंगणा येथे 692.6 हेक्टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्त केंद्र संकुलाच्या बांधकामाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। तसेच शहराभोवती बाह्य रिंग रोड आणि 4 ट्रक बस टर्मिनल बांधले जाणार आहे। या प्रकल्पामुळे नागपूरच्या शहरी आणि औद्योगिक विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने खासगी संस्थांमध्ये दैनंदिन कामकाजाचे तास 9 वरून 10 तासांपर्यंत वाढवण्याची कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे। सध्या महाराष्ट्रात खासगी क्षेत्रात दिवसाच्या शिफ्टसाठी 9 तास निश्चित केले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे बदल 20 किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होणार आहे। जीएसटी परिषदेने कर रचना सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। परिषदेने विद्यमान 12% आणि 18% या कर दरांना रद्द करून आता फक्त 2 स्लॅब 5% आणि 18% लागू करण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे कर प्रणाली अधिक सुस्पष्ट आणि सोपी होणार असून उद्योग जगत आणि ग्राहक दोघांनाही दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। कॅरिबियन समुद्रात अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या एका नौकेवर हल्ला केला। या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे। हा हल्ला करण्याचा आदेश माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिला होता, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केला आहे। हा हल्ला करण्याचा आदेश माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिला होता, असा खुलासा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केला आहे। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एका जमीन घोटाळा प्रकरणामुळे सध्या चर्चेत आली आहे। तिने रायगड जिल्ह्यातील अलिबाग भागात कोट्यवधी रुपयांची शेत जमीन खरेदी केली आहे। पण महाराष्ट्र राज्याच्या कायद्यानुसार फक्त शेतकरीच शेत जमीन खरेदी करू शकतो आणि अशातच सुहाना खानने स्वतः शेतकरी असल्याचे दाखवत जमीन खरेदी केल्यामुळे ती वादात सापडली आहे। भारतीय संघाचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्रा यांनी अखेर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते टीम इंडियाचा भाग नसले तरी IPL मध्ये त्यांनी आपली उपस्थिती कायम ठेवली होती। त्यांच्या अनोख्या गोलंदाजीमुळे आणि अनेक विक्रमांमुळे मिश्रा नेहमी चर्चेत राहिले आहे। तर देश आणि दुनियेतील विविध घडामोडींचा आढावा आज आपण घेतला। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।